परिषद मतदारसंघामध्ये प्रचार अंतिम टप्प्यात येत असताना भारतीय जनता पार्टीच्या विरोधी पक्षाकडून आमच्या शिवसेनेच्या उमेदवारांचे बॅनर फाडण्याचा प्रयत्न पेजारी, आंबेपूर, कोयनाड, आमच्या बांधण या ठिकाणी जो प्रकार केला जातो, दोनदा आम्ही बॅनर लावल्यानंतर ते दोन्ही वेळेला बॅनर फाडण्यात आला। विरोधकांच्या पायाखालची वालू सरकलेली आहे आणि त्यांना अस्तित्वाच्या लढाईमध्ये त्यांचा पराभव दिसत आहे। त्यामुळे ते असा प्रकार ते करत आहेत। कारण आम्ही अनेक वेळेला निवडणुकीला सामोरे जात असताना आम्ही हार जीत नेहमी बघितलेले आहे, पण अनेक वेळेला आम्ही हार बघितलेले आहे, पण आम्ही असे कधी कुठले असे बॅनर फाडण्याचं कृत्य केलेलं नाही। परंतु ज्याने कोणाला हा मतदारसंघ आमचा बालेकिल्ला किंवा हे आमची जागीरदारी अशी वाटत होती, परंतु त्या मतदारसंघामध्ये ही निवडणूक शिवसेनेची ही निवडणूक जनतेने खांद्यावर घेतली आणि जनता गावोगावी शिवसेनेचे उमेदवार निवडून कसे येतील यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत आहेत। त्यामुळेच विरोधी पक्षाच्या भारतीय जनता पार्टीकडून आमच्या उमेदवारांचे बॅनर फाडले जात आहेत आणि ही निवडणूक आम्ही खिलाडी वृत्तीने लढण्यासाठी उतरलेलो आहोत। परंतु काही लोक हे वातावरण दूषित करण्यासाठी कुठेतरी या निवडणुकीला गालबोट लावण्याचा प्रयत्न करत आहेत। त्यामुळे मी त्यांना सबुरीचा सल्ला देतो की ही निवडणूक आहे, जनतेने खांद्यावर घेतलेली निवडणूक आहे। हार जीत होईल ती होईल, त्या हार जीतला आपण सामोरे जायला पाहिजे असतो। परंतु असं जे प्रकार गुंडगिरीचा प्रकार आणि या मतदारसंघामध्ये वातावरण खराब करण्याचा जो प्रकार चालू आहे, त्यावर मी पोयनाड पोलीस स्टेशनचे PI यांच्याशी सुद्धा बोलणं झालेलं आहे। त्यांना सांगितलं की अशी प्रकार चालू आहेत, एकदा नाही तर दोनदा तीनदा हे प्रकार झालेले आहेत। तरी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस यंत्रणेने याची दखल घेऊन संबंधित आरोपींवर गुन्हा दाखल करावा। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।